मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा गुरु महाराज सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासना नाम शोभे माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासना पंथे जावे मना भक्ति पंथे जावे मना भक्ति पंथे जावे मना भक्ति पंथे जावे का पात मगा
सुखापात्र मन व्हावे सुखापात्र मन व्हावे भक्ती घरी ज्ञान वसे भक्ती हरे दानवसे ज्ञानापासी तो संतोषे ज्ञानापासी तो संतोषे सदा सर्वदा आनंद सदा सर्वानंद अनुभवे निज बोध अनुभवे निज बोध भक्ती घरी ज्ञान वसे भक्ती हरे दानवसे ज्ञानापासी तो संतोष ज्ञानापासी तो संतोष ज्ञानापासी तो संतोषे ज्ञानापासी तो संतोषे ज्ञानापासी तो संतोषे ज्ञानापासी तो संतोषे लक्ष्मण मने भक्ते लक्ष्मण मने भक्ते लक्ष्मण मने भक्ती लक्ष्मण मने भक्त्या पाया सर्वा प्रती मूळ पाया सर्वा प्रते भक्ती घरी ज्ञान वसे भक्ती घरी ज्ञान वसे ज्ञानापासी तो संतोष ज्ञानापासी तो संतोष जय शंकर जय जय शंकर जय जय शंकर जय जय शंकर 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 जय जय शंकर जय शंकर जय शंकर शंकर
मना भक्ती पंथे जावे सुका पात्र मग व्हावे भक्ती घरी ज्ञान वसी ज्ञानापाशी तो संतोषी मग सर्वदा आनंद स्वानुभवे निजबोध भक्ती घरी ज्ञान वसी ज्ञानापाशी तो संतोषी लक्ष्मण मने भक्ती लक्ष्मण मने भक्ती मूळ पाया सर्वा प्रति भक्ती गरी ज्ञान वसी ज्ञानापासी तो संतोष शिवहार स्वामी महाराज की जय राष्ट्र संत शत्रू शिवलिंग शिवाचार्य महाराज मना भक्ती पंथे जावे मना भक्ती पंथे जावे सुका पात्र मगवावे भक्ती घरी ज्ञान वसे ज्ञाना पासी तो संतोषे अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू जगद्गुरु पंचाचार्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर मन्मतादी संत राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर संजीवनी समाधिस्थ शिवयोगी राष्ट्रसंत यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून गुरुराज महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून दोन छोटे महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र वीरशैव कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक भजनी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शिवराजप्पा नावंदे गुरुजी तोंडार आमच्या कीर्तनकाराचे ज्येष्ठ कीर्तनकार आम्हा कीर्तनकारांना प्रवचनकारांना असणारा मार्गदर्शक असणारे आमचे भगवंतराव पाटील चांबर्गेकर बालाजी पाटील उद्धव महाराज या महाराष्ट्रातले आणि तेलंगणा कर्नाटक मधले सर्व कीर्तनकार बंधूंना कोटी कोटी प्रणाम करून तसेच असणारा या कीर्तनकार संघटनेचे सर्व सदस्यांना अभिवादन करून तसेच राष्ट्रसंतांनी पायी परिश्रमातून प्रत्येक गावाला जाऊन ज्या गावामध्ये सप्ताह उभा केला आणि आज तागायत ज्या गावामध्ये सप्ते चालू आहेत अशा सप्त्याच्या गावाला असणारा माझा साष्टांग दंडवत आणि हा जो कार्यक्रम आहे आप्पाच्या कल्पनेतून आप्पा म्हणायचे यावर्षी अधिक मासाचा सप्ताह आपल्या भक्तिस्थळावरच ठेवायचा असं भगवंतराव पाटील नावंदी गुरुजीला सातत्याने म्हणायचा. खरं त्यांच्या मनाची कल्पना पूर्ण करण्यासाठी माऊलीच्या संजीवनी समाधी पुढे असणारा आपण असणारा अधिक मासाचा हा अखंड नाम यज्ञ सुरुवात केलेली आहे. या यज्ञानिमित्त असणारा या सप्त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त सेवेसाठी निवडलेला अभंग वीरशैव परंपरेतील कविवर्य संत श्रेष्ठ देवमान्य जगमान्य असलेले शिवसंत लक्ष्मणप्पाचा अभंग आहे. अभंग साधा आहे, अभंग सोपा आहे, थोडं चिंतन करण्यासारखं आहे.
या चिंतन रूपी सेवेसाठी असणारे माझे सर्व आज जमलेले माझे टाळकरी बंधू, गायक, वादक, भजनी मंडळ, इनेकरी, पीटी मास्तर, मृदंगाचार्य, तुम्हा सर्वांना महिला मंडळ, तुम्हाला सुद्धा अभिवादन करू. नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा श्रोतेला थोरा. नारियाने नरा, नारियाने नरा, सर्वयाते नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा श्रोतेला थोरा. नारियाने नरा, सर्वयाते नारियाने नरा, सर्वयाते नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा श्रोतेला थोरा, नमस्कार माझा थोरा. नमस्कार माझा श्रुतीलान थोरा, नार्यानी नरा सर्व याती, सर्वांना नमस्कार करून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग अधिक मासानिमित्त कीर्तन सप्त्यामधलं आणि यासाठी असणारा अभंग हा लक्ष्मण अप्पाचा आहे. आणि अभंग मी तुम्हाला म्हणला सोपा आहे, सोपा बी तेवढाच आहे, साधाही तेवढाच आहे. परंतु जे तुम्हाला मला लागणार आहे ते आपल्याला गुरुमाऊलीकडे मागायच्या, परमेश्वराला मागायच्या, ते मात्र ह्या अभंगातून स्वतःचा अनुभव लक्ष्मण महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. शिवार शिवार आणि असताना या ठिकाणी आज आमच्या कीर्तनाचं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल. आत्ताच मी कीर्तनामध्ये आमच्या सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, या शिवसंस्कृतीचे असणारे मार्गदर्शक भगवंतराव पाटील चांबर्गेकर मी म्हणालो, पण तू माझ्या बोलण्याच्या शब्दाला ताबडतोब पाटील साहेब उपस्थित आहेत आणि खरोखर असणारा काहीतरी खरंच तिला लागते, पुण्य लागते महाराज. कुठलंही घडणं म्हणजे सोपं साधं नाही, पुण्य लागते. असू द्या की आपला सेवेचा अभंग आहे. मना भक्ती पंथे जावे, सुका पात्र मगवावे. आपण प्रत्येकाचा जीव सुखासाठी तळमळ करतोय, त्या अपेक्षेनेच आपण जीवन जगतो, परंतु ते मात्र साध्य झालं नाही. साध्य झालं, एका क्षणामध्ये सुखाची प्राप्ती होते, दुसऱ्या क्षणामध्ये आपल्याला दुःख वाटतं. लगेच एखाद्याने आपल्या कानावर सांगितलं की अशा अशा प्रकार झालं, म्हणलं की आपल्यासारखं मनासारखं झालं की आनंद आहे, आपल्या मनाच्या विरोधात गेलं की दुःख आहे. शिवार परीक्षाचा अर्थ नाही. पास तर होईल, नापास करून परीक्षा देणं हे महत्वाचं आहे.
कमी तर टक्केवारी पडतील, जास्त पडतील. आमच्या महाराष्ट्राचे कीर्तनकार, महाराष्ट्र वीरशैव कीर्तनकार संघटनेचे अध्यक्ष शिवराज अप्पा तोंडार उपस्थित आहेत. आमची उद्धवजी आहेत. बालाजी पाटील बघुलाल्यात कसं हुलाले आपलं, कसं बी होऊ द्या बालाजी पाटील, आपल्याला काय ना इलाज आहे. विषय होता खरोखर असताना या ठिकाणी प्राप्तीसाठी. मग आता आपल्याला प्राप्ती करून घ्यायच्या कशाची, तर सुखाची प्राप्ती करून घ्यायची. सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी देवाची प्राप्ती करावी लागते, आणि देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूची प्राप्ती करावी लागते. सद्गुरूचं भेट घ्यावी लागते, सद्गुरूची कृपा लागते. आणि खरोखर असताना आपल्या माऊलीनं, आता मी महाराजाच्या काही कार्यक्रमारोजी मी 1-2 तास बोललो पाटील साहेब. महाराजाचं जीवन चरित्रच बोललो मी. कीर्तन होतं माझं बी इथं. अडचण होती तरी बी येऊन कीर्तन केली. मग या ठिकाणी असताना महाराजांच्या कृपेनं, असताना महाराज गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं, आणि खरोखर आपल्या मनाचं परिवर्तन घडावं. सुख पाहिजेत, मिळालेला अनुभव, मिळालेली अनुभूती. लक्ष्मण महाराजांनी आजच्या या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात, बाबा रे, तुला सुखाची प्राप्ती करून घ्यायचा असेल, एवढा तुला हा मौल्यवान देह मिळाला असेल, पण तू हा देह तुझ्या ताब्यात नाही. हे पंचमहाभूताचा देह आहे. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी. याच देहात रजगुण, तमगुण, सत्वगुण आहे. स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण आहे. याच देहामध्ये 5 कर्म इंद्रिय आहेत, 5 ज्ञान इंद्रिय आहेत. मी कीर्तन करूला, तुम्ही ऐकूला, मी कीर्तन करूला, कुठं हाव ह्याचा पत्ता तुम्हाला नाही. तुम्ही कीर्तन ऐकूला महाराजाच्या समोर आहो, पण तुम्ही कुठं गेलो ह्याचा पत्ता तुम्हाला लागू शकत नाही, मला लागू शकत नाही. एवढा वेगवान धावणारा 11वं इंद्रिय मन आहे. जोपर्यंत हे मन भक्ती मार्गाला जाणार नाही, जोपर्यंत हे मन गुरुच्या चरणामध्ये लीन होणार नाही, जोपर्यंत हे मन संकल्प विकल्पातून मुक्त होणार नाही, आणि शुद्ध प्रेम, भक्ती म्हणजे शुद्ध प्रेम, त्या प्रेमाकडे जोपर्यंत मनाची वृत्ती बदलणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये समाधान नाही. माऊली एका ठिकाणी सुंदर सांगतात, वरती वरती पालोटोनी जाये जाये, वरती पालोटोनी जाये जाये, वरती पालोटोनी
चित्त समाधान होय. वृत्ती म्हणजे मनाचा कौल, मनाचा बदल. जोपर्यंत गुरु महाराजांच्या गुरुचरणाकडे जाणार नाही तोपर्यंत गुरु माऊलीची कृपा प्रसाद ज्ञान प्रसाद मिळणार नाही, तोपर्यंत मनाचे संकल्प विकल्प मिळणार नाहीत आणि मन हे भक्ती मार्गाला लागणार नाही. म्हणून माऊलीने विनंती केली, बाबा 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, आता इथं घेऊन कोण आलं? मला मनानच घेऊन आलं. आता हे सर्वाला तुम्हाला इथं गुरु महाराजांच्या सानिध्यात आणलं कोण? त्यानंच आणलं महाराज. एवढंच नाही, हे मन कसं आहे? मन कारण बंधालाय, मन कारण मनच या ठिकाणी मुक्त करू शकतं आणि मनच या ठिकाणी आपल्याला बद्धही करू शकतं. दोन्ही गोष्टी कुणाजवळ आहेत? मनापाशी येतात महाराज. मनापाशी 2 बाजू आहेत. संकल्प आहे, विकल्प आहे. द्वैत आहे, अद्वैत आहे. मी आहे, तू आहे. ह्याच्यापासून अजून वेगवेगळे निघाले महाराज. याच मनाच्या वृत्तीपासून आता संशय सुद्धा निर्माण होतो. आणि मी तर म्हणेन बाबा, माणसाच्या जीवनातला घातक रोग कोणता असेल तर तो संशय. अनेकाचा संसार उद्ध्वस्त झाला या संशयाने, अनेकाचा परमार्थ खोळंबा झाला या संशयाने, अनेकाने असताना देशोधडीला लागली या संशयाने. संशय जीवनामध्ये घातक आहे आणि याच संशयापासून पापाची उत्पत्ती होते आणि त्याच पापाचं कर्म आपल्याला भोगावं लागतं. म्हणून साधू संतांनी सांगितले, जोपर्यंत मन हे भक्ती मार्गाला जाणार नाही, पंथ म्हणजे मार्ग, जोपर्यंत मार्गाला जाणार नाही तोपर्यंत उपयोग नाही. म्हणून कळकळीने लक्ष्मण महाराजांनी मिळालेला अनुभव पहिल्या चरणात सांगितला. भक्ती पंते जावे मना, भक्ती पंते जावे पात्र मग व्हावे. थोडं माझी विनंती आहे, एकटिरी चला. आपल्याला लवकर 1 तासाचा टाइम आहे, युट्यूबचा कार्यक्रम आहे. पेरणी लई लवकर आल्या, उगा एका पाळीवर घालून पिरून टाकून मोकळं व्हावं. बरोबर आता तुम्ही पेरणी सुरू झाली की दसकट आडवं पाडायचं बघूला लावा. तसं करू नका. शिवार शिवार मना भक्ती
पात्र व्हायचं असेल तर मन भक्ती मार्गाला गेलं पाहिजे आणि भक्ती मार्गाला जाण्यासाठी या मनानं असणारी समाजाची सेवा केली पाहिजे. जोपर्यंत समाजाची सेवा करणार नाही आयुष्य गेलं महाराज समाजाच्या सेवेमध्ये. माझ्या पुढे बसणारे महाराज जर बारकाईने जर विचार केले ना माझ्या कीर्तन कर माझ्या कुलदेवता बाबाच्या नाही किंवा नावंद गुरुजीच्या नाही काय त्यांची परिस्थिती सेवा केली महाराज आणि शिव संस्कृती टिकवली. आणि महाराज असणारे 8 दिवसाच्या अगोदर असणाऱ्या भगवंतराव पाटील चांबर्गेकर नावंदे गुरुजी उद्धव महाराज बालाजी पाटील महाराजापाशी बसून होते. मला मिळालेली कल्पना मी नव्हतो. महाराजांनी सांगून गेले आपली ही शिवस्कृती आपण जपली पाहिजे. ही जी गावोगाव नाम यज्ञी जी सुरुवात केलेली आहे याला असणारा गालबोट न लागलं पाहिजे. मन्मथ स्वामीची पदयात्रेला असणारा कुठला धक्का न बसला पाहिजे. काय अधिक मासाचा सप्ताह असणारा सुरुवात केली पाहिजे. त्या 3-4 लोकांना सांगितले महाराज आज हिने कंबर बांधून फिरलेल्यात पहिलं बी आयुष्य गेले. लवाड बोलणाने एवढे मोठे पुढे बसल्यात त्यांनी धोंडे खाल्यात हे नाही बरी ती जाण नाही महाराज. ती जाणीव तुम्ही आम्ही ठेवले पाहिजेत. आम्ही काय सांगणार जोपर्यंत मन ही असणारी समाजाची सेवा करणार नाही तोपर्यंत मनाची अवस्था उन्मनी होणार नाही. जोपर्यंत समाजाची सेवा घडणार नाही तोपर्यंत साधू संतांची सेवा घडणार नाही. आणि जोपर्यंत साधू संतांची सेवा घडणार नाही तोपर्यंत सद्गुरुनाथाची सेवा घडणार नाही. आणि जोपर्यंत सद्गुरुनाथाची मनाने सेवा नाही केली तर तोपर्यंत सुखाची प्राप्ती देवप्राप्ती होणार नाही. आता सांगतो तुम्हाला आता उदाहरण सांगतो मी ज्यात वेळ सांगणार व चुटूक सुद्धा मला मिळालेला अनुभव सांगतो. गुरुजी मला मिळालेला अनुभव मी एक 4 वर्षाखाली इंदापूरला कीर्तनाला गेलतो. पुढे इंदापूरच्या पुढे बारामतीच्याही पुढे कोराळा म्हणून गाव आहे. कोराळा मी तिथून निघालो. मी कशासाठी सांगलो व कथा सांगली गोष्ट सांगली ही ध्यान ठेवा की सेवा केल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर माणसाची समाजाची सेवा गुरुची सेवा साधू संतांची सेवा केल्यानंतर आपली या शिवसंस्कृती जपल्यानंतर आपली काय अवस्था आहे आणि नाही जपल्यानंतर काय अवस्था आहे सांगलो मी. माझा अनुभव सांगलो मी तुम्हाला. पाटील साहेब मी कोराळ्यावर निघालो. एका बिचाऱ्याने मला कोराळ्याहून कारमध्ये बसून इंदापूर पुस्तक पाठवलं. मला उतरलो. उन्हाळा दिवस होता. नरड कोरडं पडलं होतं. सरळ हॉटेलमध्ये शिरलो. गुडघ्यापा मनामध्ये सळ केलं. एवढं रात्री कीर्तन गाजून केला आणि आता जर हॉटेलला चहा पिऊ लागलो किंवा पाणी पिऊ लागलो मी त्यासाठी सांगू लागलो ध्यानात आहे का समाजाची सेवा गुरुची सेवा शिवसंस्कृती जपल्यानंतर काय होते नाही जपल्यानंतर काय अवस्था होते. सेवा करा निर्मळ शिवहार 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 हॉटेलामध्ये गेलो. बाबा मनाला वाईट वाटल्यावर मी बाहेर निघाल्यावर नरड कोरड पडल तर लगेच आता विचार केलो एक पाण्याची बाटली घ्यावं एसटी मध्ये बसावं आणि त्याला म्हणलो पाण्याची बाटल द्या 20 रुपये म्हणलं. आम्ही महाराज लोक नकच चिकट राहता. आम्ही म्हणलो 20 रुपये एवढ्या पाण्याला जाऊ द्या घेऊन ये. मन बारीक करून निघालो. मी कशासाठी सांगलो दृष्टांत ध्यान किंवा सिद्धांत. दृष्टांत अंत म्हणजे शेवट नव शेवट होते पण तू दृष्टांताचा अर्थ शेवटचा अंत नाही उदय आहे. सिद्धांत अंत म्हणल्यानंतर इथं अंत शेवट नाही उदय आहे. पाण्याची बाटल बी घेतलो नाही. गाडा होता अंगुराचा. मी म्हणलो 20 रुपये त्याला दिल्यापेक्षा 20 रुपयाचे अंगूर घ्यावं. पोट बी टम होतंय आणि विनर डबी ओल होते म्हणून गेलो गाड्यावर. गेल्या घड उचललो. काय भाव त्यानं म्हणलं महाराज 80 रुपये किलो. म्हणलो काही वाटतंय का हो. अहो आमच्या लातूरला 50-60 रुपये किलो कुत्रे खायना गेला तर तुम्ही इथं इंदापूर मध्ये एवढा पाण्याचा एरिया भाग असून तुमच्याकडे एवढं महाग 80 रुपये किलो.
महाराज म्हणला खाली ठेवा. मला थोडं वाईट वाटलं खाली ठेवा म्हणल्यावर. खाली ठेवलो. खाली ठेवल्यावर हो का हे घ्या म्हणला. कोणते 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 घ्या म्हणला. बाजारातच आहेत. कोणते घ्या. त्या अंगुराच्या घडातलं एक एक अंगूर तुटून बाजूला पडलेला ढीग लावलत. ते का हे घ्या म्हणला. नाही म्हणलो हे नका महाराज तुम्ही मजा आहे का. ह्या घडाच्या अंगुरापेक्षा चांगले अंगूर आहेत. एकही अंगूर वंगळं नाही. चांगल्या क्वालिटीचे आहेत. जे नासके होते ते फेकून दिला. जी बिळबिळ बिळबिळ झालती अंगानं पाणी गवळात ती सुद्धा ठेवलो नाही. रोडवर फेकून दिला. ओरिजिनल माल आहे. त्याच्यापेक्षा चांगला हे घ्या. हे काय भाव 20 रुपये किलो म्हणलं. मी म्हणलो कसं बोलला. ह्याच्यात काही फुटकी आहेत काही दबलेली आहेत काही खराब आहेत तर ते 80 रुपये आहेत आणि हे निक्की म्हणून 20 रुपये हे कसं काय म्हणलो. त्यानं म्हणलं तुम्ही कधीपासून कीर्तन करू लागला. त्या बागवानानं म्हणलं मला महाराज किती वर्षापासून लई दिवस झाले अजून तुम्ही कीर्तनकार झाले नाही म्हणला. त्यानं का बरं म्हणलो मी. चांगले का राहणार वंगळे का राहणार ज्यांनी समाजाला धरून एक घट्ट आहे एक संघ आहे एक विचार आहे त्याची किंमत जास्त आहे. जे समाजापासून बाजूला तुटून पडल्यात त्याची 20 रुपयेच किंमत आहे म्हणजे शिवहार. एकाग्रता एकाची मनाची उन्मनी अवस्था करून आपण एक मनाने एक विचाराने एक थारेने चालल्यानंतर आपल्या या शिवसंस्कृतीला असणारा या ठिकाणी भक्ती मार्गाला आपला विकास पावल्याशिवाय राहत नाही आणि त्याच विकासातून आपल्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. परंतु या मनाची अवस्था आहे संकल्प विकल्प सांगितलं तुम्हाला ही फार वाईट गोष्ट आहे. पण तू आपलं मन झालं कसं झालं पाहिजेत आहे हे अनुभवानं सांगितले महाराज. कसं झालं पाहिजेत मन शिवचरणी जडले जडले मना शिवचरणी जडले मना शिवचरणी जडले मना शिवचरणी जडले मना झालो मिरासी मग कैसे येणे जाणे सहज खुंटले. ही अवस्था मनाची होते महाराज. एक कल्पना अजून एक संशय आहे महाराज. तू काही जण म्हणतील महाराज शिवचरणीच का म्हणलेला आहे. या वीरशैव धर्मामध्ये गुरुच्या चरणाला फार महत्व आहे महाराज. गुरुच्या चरणाला महत्व आहे. आपण कोणी बी कुणा कशाच्या पाया पडतो आपण पायाच्या चरणामध्ये. चरणात एवढी ताकद आहे महाराज काहीच नाही महाराज. तुकाराम महाराजांसारख्याने तर लई वर्णन केले. जाऊ दे मला ते सांगायची गरज नाही. तुम्हाला सांगतो या चरणामध्ये किती ताकद आहे. शिवपाठात सुद्धा शिवदास माऊलीने सांगितले आहे चरणीच्या त्यांच्या तीर्थ मागावया येती धावोनिया सर्व तीर्थ येती धावोनिया सर्व त्यांच्या तीर्थ मागावया येती धावून या सर्व तीर्थे. मनमत माऊलीने सुद्धा सांगितले मनमत घाली लोटांगण कवडी चरण
एवढं त्या गुरुमाऊलीच्या चरणाचं आहे महाराज. आणि त्या चरणामध्ये मन रत झालं पाहिजे महाराज. परंतु ती अवस्था झाली नाही. याच्या पुढे जाऊन परमरशा सुद्धा माऊलीनं सांगितले, मनाचे संकल्प विकल्प निमती निरहंकार सदा शांती तद्रूप होऊन असती तोची मोक्ष ओदी. अरे मोक्ष कशाला म्हणावं? ज्या मनाचा संकल्प विकल्प निमालेला आहे, जिथं द्वैत राहिलेला नाही, अद्वैत राहिले नाही, त्याला मोक्ष. आणि सर्वजण आपण मोक्षाची वाली आहो महाराज. जन्माला आल्यानंतर मोक्ष मिळवायचा असेल, आनंदाचा कंद चाकायचा असेल, सुखाचा मळा पिकवायचा असेल, तर मन हे शिवचरणामध्ये लीन केलं पाहिजे, शिवभक्तीमध्ये लीन झालं पाहिजे आहे. ती अवस्था आमची झाली नाही महाराज. मन भास्कळ आहे महाराज. ते काय मी आता सांगत बसत नाही. हे मन एवढं विचित्र आहे महाराज, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि त्याला जर खराच मार्ग लावायचा असेल तर हे समागमच आहे महाराज. आणि याच साधू संतांच्या समागमामध्ये असणाऱ्या या मनाची वृत्ती बदलते आणि समाधान जीवन जगता येतं महाराज. परंतु या देहाचं आपल्या या मनानं वाटोळं केलं महाराज. एवढा मौल्यवान देह मिळालेला आला तसा फुगट गेला महाराज. काहीच झालं नाही महाराज. जन्माला नंतर 4 पुरुषार्थ आहेत: धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष मिळवायचा असेल तर धर्माने पहिला पाऊल जीवनामध्ये टाकला पाहिजे. आपण धर्मानं पाऊल पडला नाही, मोक्ष मिळाला नाही, या जन्माचं वाटोळ झालं. कसं वाटोळ झालं? उगं 2च मिनिटात सांगतो कसं झालं. एक माझ्यासारखा ग्रस्त एका गावला निघाला. गावला निघाल्यानंतर आता त्या गावला एसटी काही वाहन नव्हतं, चलत जावं लागत होतं. 3च किलोमीटर गाव होतं. वाटला लागल्या आबाळ जर आलं आता गाव होऊन जाईल ते केवढा आबाळ. मग विचार केला आपण भिजून जाता घरी सोयऱ्याच्या कसं जावं, काही नाही. म्हणला छत्री घ्यावं. म्हणला एक छत्री. दुकानावर गेला. सावकार चांगली छत्री दाखवा. त्याने म्हणले हो का, ती 120 रुपयाला आहे, ती 90 रुपयाला आणि 60 रुपयाला आहे. चांगली 120 रुपये द्या. आता भिजताव म्हणून त्यानं 120 रुपये काढून सावकारला दिले, छत्री घेतली महाराज. कशासाठी? भिजू नये म्हणून घेतली. हातात घेऊन नक्करच पुढे गेलं की वारं जे सुटलं ते आबाळ गेलं, ऊनच आलं. उगच गेले. म्हणला 120 म्हणला उगच सावकारला वापस करावं आणि आपली 120 रुपये घ्यावं, छत्री परत करावं. निघाला दुकानाकडे. सावकारनं बघतील हे गरजत छत्री वापस करायला. दुकानदार काही साधे राहिनात महाराज, अनुभवी राहतात. त्याने रोज असे 1000 गिराईक आल्याबरोबर गेले. सावकार बोला की आपा, छत्री मी घेतलो. हा घेतलो की. बरं या छत्रीची काही गॅरंटी? त्या सावकारनं सांगितले गॅरंटी नाही द्यावं तर. तुमची गॅरंटी नाही, छत्री घ्या म्हणते. 15 वर्षाची गॅरंटी आप्पा म्हणले. छत्री परत करता येत नाही आता, 15 वर्षाची गॅरंटी. निघाले. आता गेले. म्हणला 100 रुपये छत्री घेऊन जावं. पण थोडं गेल्यानंतर त्या सावकारने इकडे आप्पा गेले. तुम्हाला 15 वर्षाची मी गॅरंटी दिला, परंतु एक महत्वाचं ध्यान ठेवा म्हणले, ह्या छत्रीला पाण्यात बी काढायचं नाही आणि उन्हात घेऊन जायचं. किती वर्षाची बी गॅरंटी लागेल. तसं झाले महाराज आपलं. धड गरिबी नाही, धड समाजाची बी सेवा नाही, धड काहीच नाही महाराज. आला तसा गेला महाराज. उपयोग नाही, जन्माचं सार्थक झालं नाही. न सार्थक होऊन न देता या मन असणारं त्या ठिकाणी पवित्र नेऊ शकला नाही. म्हणून आपल्या सुखाची प्राप्ती झाली नाही. आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर मन हे भक्ती मार्गाला लागलं पाहिजे, असं लक्ष्मणांचा अनुभव त्यांनी सांगितला. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणजे तुमचं जर मन जर भक्ती मार्गाला गेलं तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार. ही कशाहून सिद्धांत त्यांनी सांगितले महाराज. त्याच भक्तीच्या घरी ज्ञान आहे. भक्ती घरी ज्ञान वसे, भक्ती घरी ज्ञान वसे.
भक्ती घरी ज्ञानवसे भक्ती घरी ज्ञानवसे भक्ती घरी ज्ञानवसे गणपती ज्ञानवसे गणपती ज्ञानवसे गणपती ज्ञानवसे भक्ती घरी ज्ञान वसे भक्ती घरी ज्ञान वसे ज्ञानापासी तो संतोषे. तो परमेश्वर भगवंत शिव कुठं असेल तर ज्ञानात आहे आणि ज्ञान कुठं असेल तर भक्तीच्या घरी आहे म्हणून शिवनानं सांगितलं भक्ती करा. भक्ती म्हणजे शुद्ध प्रेम. प्रेमामध्येच देव वेडा झाला. आता एक तुम्हाला सांगून जातो त्या प्रेमात वेडा झालाय पण तू आपले प्रेम वेगळंच आपला धंदाच वेगळा. असा देव आहे तो महादेव. असा तो शिव आहे बाबा. न सांगताना बी काम करणारा तो माझा शिव आहे. पण तू प्रेमाची भक्ती मनानं भक्ती केली पाहिजे. आता सांगतो प्रकार 3 तुम्हाला. काही सांगकामी आहेत, काही आयक्यू कामे आहेत, काही अधिक कामे आहेत. पण तू शिवा सांगकाम्या नाही, आयक्यू काम्या नाही, अधिक काम्या नाही, न सांगताना काम करणारा तो शिव. सांगकामे एक सांगतो तुम्हाला. सांगकामे आता आपण 4 जण 5 जण बसला आणि आपण म्हणलो ए पोरा इकडे काय तिथं भजन करी बसल्या. कीर्तनाचा टाइम झालाय चट्ट म्हण्या भजन चालू करा म्हणा. ते झोपले असतील बाबा. काय सांगणार मी सांगता नाही तर झोपायला बाबा जा. जात होतो बाबा तिथं दारापुढे लय मोठं कुत्र बसलंय. अरे चावणार जा मजान जाणं होईना. हे कोणता सांगकाम्या. आता ऐकू काम्या तुम्हाला सर्वाला अनुभव आहे ते सांगतो तुम्हाला. ऐकू काम्या. आता सांगतो तुम्हाला. आपण पाडव्याला गडी ठेवतो बरोबर आहे पाटील. काय करता पाडव्याला गडी ठेवतो. कशाला कशाला ठेवतो. काम करायला कामाला ठेवतो आपण. फुकट ठेवतो का पैसे देऊन मापा. पैसे देऊन ठेवतो बरोबर आहे. काळ्या उन्हाळ्यामध्ये आज नाही म्हणलं तर गड्याला 1,10,000 रुपये पगार आहे. कशासाठी आपल्या कामासाठी. खट 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 पाडव्या दिवशी 2-3 बसून 1,10,000 रुपये पगार दिली महाराज. 6 महिनेच काम करते. 6 महिन्याला बेपत्ता. वर्षाला परत येते. मी कशासाठी सांगणार पहिला सांगितलं सांग काम्या. आता ही ऐकू काम्या सांगणार मी तुम्हाला. 6 महिन्याला आलं की लगेच गावातले 2 माणसं आणि त्यांना ठेवणारा 3 जण बोलवा म्हणतात. बोलितात कार बाबा काळ्या उन्हाळ्यात लेकराला बिस्किट पुडा आणलो नाही तसल्या काळ्या उन्हाळ्यात तुला 1,10,000 रुपये मिळून दिलो आणि भर कामाच्या निघून गेलास. काय करा मालक. तुमची पैसे घेतलो तो का नोकरी केलो पण तू एकदम मी बिमार पडलो तेच लातूरला गेलो. लातूरला 1 महिना मी ऍडमिट झालो. मालक लातूरच्या डॉक्टरनं सांगितलं तुम्ही इथं थांबू नका पुण्याला नसता मुंबईला जावा. मुंबईला गेलो. मालक लबाड बोलणार नाही. 4 महिने ठेवून घेतलं आणि त्यानं सांगितलं आता तुला इथं पुण्यामध्ये होईना एकच आहे मुंबईला दवाखाना. त्या दवाखान्यात तू ऍडमिट हो. तिथं गेलो मालक. तिथं जाऊन तिथं मुंबईत मी 2-2.5 महिने राहिलो. मग काय मग आहे मालक. तिथून सांगितलं आता तुझा रोग काही कमी होईना घरला जा. घरला आलो. दुसऱ्याने म्हणले काय झालं काय तुला. काय सांगावं महाराज. मी झोपलं की दिसतच नव्हतं म्हणला मला. पैसे कशासाठी कामासाठी दिले. केलं का काम
नाही, माझा देव तसा नाही. तुम्ही मनानं जर प्रेमानं जर भक्ती केलो, न सांगताना काम करतोय मी. अधिक काम्या सांगतो आता तुम्हाला. अधिक काम्या 2 झाले का पाटील? सांग काम्या, ऐक्यू काम्या, आता अधिक काम्या. खेडगाव होतं आमच्यासारखं गाव. एकाची माय लई बिमार पडेल. ती एवढी बिमार तर दूध बी जायना गेलतं, पाणी बी जायना गेलतं. मग घरच्या माणसाला कुठं हालता येत नव्हतं. बरी गोळ्या संपल त्या दवाखान्यामध्ये. माईचं अंतकरण, पोरायचं अंतकरण एक असल्यामुळे त्याने एकानं म्हणलं, तुम्ही कुठं चालाव? अहमदपूरला चालाव का? होय की. मग माझं काम करावं. काय? काही नाही. आणि आमच्या माईच्या गोळ्या संपल्यात. मग माई लई बिमार आहे आणि तुम्ही अहमदपूरला गेल तर फलाण्याच्याच मेडिकलवर हे गोळ्या मिळतात आणि एवढ्या घेऊन या म्हणून 100 रुपये दिले. येणं होईना, तुम्ही आणून मला घरी गोळ्या द्या, देतो, बसा तुम्ही निवांत. माईचं बिमार असल्यावर काही नाही. मी काय सांगणार? हे अधिक काम्या. गेला महाराज मेडिकलवर, कागद दाखिलं, घेतला गोळ्या घेतल्यावर 25 रुपये उरले. आता म्हणला तसं जाऊ नये. म्हणला 25 रुपयाचं कापड द्या. म्हणला 1.5 मीटर कापड घेऊन गेला. गेल्यावर ती याच्या घरला गेला आणि ती गोळ्या दिला. किती रुपयाच्या झाल्या? 75 रुपयाच्या. आणि 25 रुपये हे काय पांढरं कापड आणला. म्हणला कशाला? आणि रात्रीतून माय मिळेल तर कशाला अहमदपूरला जाऊ? म्हणला आधी कसं. बरी माझा देव सांग काम्या नाही, ऐकू काम्या नाही, अधिक काम्या नाही, मनानं परिपूर्ण भक्ती केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होऊन म्हणून संताने मनमताने सांगितले. न सांगताना सुद्धा काम करतोय. घरी न सांगता आज त्याचे न सांगतानाही काम करणारा देव आहे. अशा देवाला मनाभावानं केल्यानंतर महाराज साधू संतांनी सांगितले, तुझ्या एवढा भाग्यवान कोणी होणार नाही. आणि जो देव आहे तो ज्ञानात आहे आणि ज्ञान हे भक्तीच्या घरी आहे आणि तू प्रेमाने कर असं त्या ठिकाणी असणारा लक्ष्मणाने सांगितले. एवढंच नाही, त्याने अनुभव व्हायच्या पुढला सांगितला. हे अनुभव मिळाल्यानंतर तुला काय होणार आहे? मग सर्वदा मग सर्वदा बोध आपल्याला होतो. आणि खरा जर असणारा तो आनंद असणारा घ्यायचा असेल तर लक्ष्मण महाराज किती सुंदर सांगितले. अरे अनुभव घ्या म्हणले. किती सांगितलं तर काही उपयोग नाही. महाराज एक बार तत्व विसरला आणि आपण घसरलो म्हणून समजा. आता गुरुजी आई त्या काय सांगावं, झालंय कसं आपलं. आता नाव गुरुजी पेन्शन झाले, आता काही नाही. ओ दृष्टांत सांगा म्हणाला गुरुजीचा. आता ते काय पेन्शन झाले, आता काही ते काय म्हणणार नाही. एक शिक्षक होते, पाटील साहेब शिक्षक होते, आणि त्या गुरुजीने मुलाला प्रश्न विचारला. अहमदपूरहून पुणे हे 550 किलोमीटर येते. ध्यान ठेवा बरं. अहमदपूरहून पुणे हे उद्धवजी महाराज 550 किलोमीटर येते. तर
सांगा माझं वय किती? येड्यावणी लेकर बघू लागले. गणिताचं वयाचं किलोमीटरचं काही तारतम्य आहे का? सूत्र आहे का? काही गणित आहे का? त्याचं काहीच नाही. वय काय, किलोमीटर कुठं, पुणे कुठं, 550 किलोमीटर. माझं आज वय किती? एक कोणगा हुशार होता. सर मी सांगू का? हो, तुमचं वय गुरुजी 42 म्हणला. गुरुजीचं वय करेक्ट 42 होतं. तुला कसं कळालं म्हणलं? गुरुजी म्हणला माझा वडील भाऊ आहे म्हणला, हाफ मॅड आहे म्हणला. आणि माझा भाऊ हाफ मॅड असल्यामुळं आज तारखेला त्याचं वय 21 झालंय म्हणला. आणि तुम्ही फुल मॅड असल्यामुळे 21 दुगणी 42 केला. तसं झालं महाराज. आपलं सूत्रच गटलं नाही महाराज. आनंद बी मिळाला नाही, भक्ती बी साधली नाही, काहीच नाही. दिशा येईल प्रश्न कांता की उत्तर कोणतं की आपण आलो कुठून की ना चालाव कुठे घ्यायचा पत्ता नाही. या नरजन्माचं वाटोळं झालं महाराज. किती वाटोळं झालं. आता त्याचा मोजमाप आज मलाही लावता येत नाही, तुम्हालाही लावता येत नाही. असा आपला पाठीराखा होता महाराज तो सद्गुरू. त्याचा मोजमाप आपल्याला जाणणार होते. तर आज पोरके झालो महाराज. आज पोरके झालो आपण महाराज. आज आपली माय बी नाही बाबा, बाप बी नाही. कुणाच्या करंगळीला हात लावावं हे आपल्याला समजणं असं झालंय महाराज. ही अवस्था आज थोडी मोठी नाही. जबाबदारी हो काय पुढे बसणाऱ्यावर थोडी मोठी जबाबदारी नाही महाराज. पण तो आता भ्यायचं नाही. आता कत्तही भ्यायचं नाही. खांद्याला खांदा लावायचा. गुरुजी तुमच्या पाठीमागे, बाबा तुमच्या पाठीमागे आम्ही सर्व समाज आहोत. महागी सरकायचं नाही. आपण ज्या महाराजांनी सांगितलेल्या शब्दाच्या पाळलं पाहिजे आणि त्या शब्दाला चालणं म्हणजे आज. आता तुम्हाला वाटत असेल महाराज नाहीत, महाराज आज आपल्या पुढे जिवंत आहेत. त्यांनी ह्या गळ्यापासून वरी आपल्याला बघलेल्यात महाराज. विभूती फक्त खुब्यापासूनच त्यांची ठेवलेली आहे. बरोबर आहे बाबा. आणि ती आपल्याला बघुलेल्यात, आपल्याला सर्व करूल्यात. महाराज गेले म्हणायचं नाही. आणि महाराजांनी जे शब्द टाकलेला होता ते असणारा आज बाबा आणि असणारा नावंदे गुरुजी, असणारा उद्धवजी, बालाजी पाटील सर्वांनी असणारा हा सप्ताह सुरुवात केली. लॉकडाऊन आहे, थोडी अडचण नाही महाराज, थोडं बडगण नाही. आपण शासनाच्या ताब्यात आहोत. एवढा असताना सुद्धा हे हिंमत लावून या कार्यक्रमाचे नियोजन केले. त्याच्याबद्दल तुमचा आभारी. शिवहार. घडलं नाही म्हणून साधू संतांना सांगितलं मग सर्वदा आनंद. या धर्माचं वाटोळ होऊ देऊ नका महाराज. किती एकच काम करा. आता मी विनंती संजीवनी समाधी पुढे. मी सर्वजण माणसं आहात. मी कोण आहोत? माणूस आहोत. एक माझी कळकळीची विनंती, आपण माणूस आहोत, माणसाप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा. पुढल्या माणसाला बारीक समजून माझ्यापेक्षा मोठा समजावं, मनानं मोठं समजून असणार आपण एकच आहोत. जरी ते मन आणि हे मन वेगळं नाही, एकच म्हणावं. आपल्याला जन्म माणसाचा आहे. या पंचतत्वाच्या या देहामध्ये असणारा मालक मन आहे. त्या मनाला खरंच आपल्याला एक करायचं तर माणसाने ज्याचं काम त्यानं करावं. आपण माणूस आहोत, माणसाने जी काही सेवा करायची ते करावं. जर माणसानं माणसाचं काही नाही काम केलं तर अवस्था बिकट होते. आता सांगत बसत नाही, दृष्टांत माझ्याकडे येईल. महाराज माणसं आडवं पाडू शकतो मी, विनोद सांगणार नाही मी. जर माझ्या मनात आलं माणसं रडत्यात बी आणि पडत्यात बी, पण तो आज हा प्रसंग नाही, तो प्रसंग नाही तो. म्हणून या ठिकाणी असणारे खरं सर्वजण आपण एक रूपानं एक मनानं राहावं. त्या मगरू माऊलीची सेवा करावी आणि सर्वांनी असणारी ही संस्कृती जपावं. पाटील तुमच्या पाठीमागे गुडग्याप्पा तुम्हा सर्वांच्या आम्ही पाठीमागे आहोत. फक्त तुम्ही पुढे व्हा आणि कार्यक्रम ही संस्कृती आपण जपावी असं अभिट चिंतन करून झालेली सेवा माझ्या राष्ट्रसंतांच्या दिव्य चरणी समर्पित करून, तसेच या कीर्तनाला उपस्थित असलेले माझे बाबाच्या चरणी नावंदे गुरुजी, उद्धव महाराज, बालाजी पाटील, गुडग्याप्पा, आमचे आप्पा, ह्या सर्वांना माझ्या भजनकरी सुद्धा माय मावल्या उभा टाकल्या. कोणी नव्हतं महाराज. उगं काय कवना दोघं तिघच उभा टाकली, काय कवना चालू केली 3-3.5 लाख होना. असंच रोज करा, काय कवना 3 लाख होईना, कवा का होईना करावं. असा अभिचिंतन करून झालेली सेवा
संजीवनी समाधित शिवयोगी राष्ट्रसंत परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन असणारा समर्पित करून इथेच कीर्तनाला विश्रांती देतो. गुरुराज अखंड शिवनाम सप्त्यातील आज शिवभक्ती परायण राजेश्वर महाराज लाळीकर हे महाराष्ट्र कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे सचिव आहेत आणि यांनी सुंदर अशा प्रकारे आपली कमी वेळामध्ये मराठी यूट्यूब तडका या चॅनलवरती आपलं सुंदर असं कीर्तन मार्मिक या ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे. शेवटची एक चाल होईल. शिवभक्ती परायण मनमताप्पा कुलकळसकर आणि त्यांना साथ देतील वाळकेवाडीकर. लक्षुबना मने भक्ती लक्षुबना मने भक्ती लक्षुबना मने भक्ती लक्षुबना बालाजी पाटील पाया प्रभाप्रती भक्ति धारी ज्ञान वशे भक्ति धारी ज्ञान वशे भक्ति धारी सो संतोष
सांब जी सांब पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा